हरिओम नमस्कार। मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आज इथं न्यू मॉडेल तुम्हाला अशी बाही दाखवणार आहे। तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपली जशी साधी बाही कटिंग करतो त्याच पद्धतीने आपल्याला बाही आधी कटिंग करून घ्यायची आहे। आणि मगाशी मी नॉड्सला छोटेसे गोंडे तयार केलेले आहे, त्या पद्धतीने आपल्याला नॉड्स आणि छोटेसे गोंडे तयार करून घ्यायचे। तर मी इथे घेत आहे 1.25 किंवा तुम्ही 1.5 पण घेऊ शकता, बाहीची उंची जास्त असेल तर ही बाही आहे शॉर्ट, त्याच्यामुळे मी घेतलेला आहे 1.25 आणि अशा पद्धतीने आपल्याला गोल टाइपमध्ये आकार द्यायचा आहे। अगदी सोपी आणि सिंपल आणि एकदम साधी आणि युनिक वाटत आहे ही बाही। तर इथे बघू शकता मी एक बाही तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने टिचिंग करायची। तर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राइब, व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा। तर ही मेन जी बाही आहे आपली ह्याची ब्लाउज बाही ती आपल्याला ठेवून घ्यायची आहे आधीवरती। त्यानंतर मेन अस्तरची बाही जी आहे कटिंग केलेली आपण आता इथे ते आपल्याला काय करायचे आहे अशा पद्धतीने ठेवायची आहे। अशी ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे पिना लावून घ्यायच्या आहेत, जशा मी इथे लावत आहे त्याच पद्धतीने। मी सध्या इथे एकच पिन लावत आहे। तुम्हाला जर वाटत असेल कपडा खूप हालत आहे तर तुम्ही डबल पिन पण लावू शकता 2 ठिकाणी, जेणेकरून शनी हलू नये। 1.5 इंचाने आपल्याला शिलाई घालवायची आहे, जशी मी इथे घालवत आहे त्याच पद्धतीने। आपल्याला जसा आकार दिलेला आहे इथे त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे 1.5 इंचाने शिलाई घालवायची आहे, जशी मी इथे घालवत आहे त्याच पद्धतीने। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे मधलं जे कपडा आहे तो कट करून घालवायचा आहे आणि आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत। कट दिल्यामुळे काय होतं असं आकसल्यागत कपडा दिसत नाही, चुन्या पडल्यागत दिसत नाही। पलटल्यानंतर व्यवस्थित कोणे वगैरे आपले निघाले पाहिजेत, जसा आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने। एकदम सोपी आपली साधी बाही आहे त्याच पद्धतीने ही बाही आहे, पलटून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे कोणी जे व्यवस्थित आपण कट दिलेला असतो आकार गोल आकारामध्ये तर ते निघाला पाहिजे आपला आकार। आणि मध्ये सेंटरला जो कोना येणार आहे आपला, जिथे आपल्याला ती छोटीशी नॉड्स बनवलेली आहे ती लावून घ्यायची आहे। थंबनेल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल कशा पद्धतीने ही बाही आहे। तर आपल्याला ह्याच्यावरती अशा पद्धतीने दाब देऊन घ्यायचा आहे, जसा आकार आहे त्याच पद्धतीने। व्यवस्थित आपलं फिनिशिंग येण्यासाठी स्टेप बाय स्टेप शिलाई मारा। पटकन फास्ट जर शिलाई मारायला गेला असा तर व्यवस्थित होत नाही। आणि एकदम 1.5 इंचाचा असा दाब देऊन शिलाई घातल्यानंतर फिनिशिंग पण छान दिसतं। काटावून शिलाई पूर्ण घातल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही, जसं इथे मी ह्या बाहीला दिलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही काय करा 1.5 इंचाने दाब दिल्या पद्धतीने आकार जसा आहे तसा द्या। इथे बघू शकता मी दिलेला आहे आकार, तुमच्या लक्षात आलेच असेल। त्यानंतर आपल्याला साईडची जी बाजू आहे ती अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे। इथे बघू शकता जशी मी इथे जॉईन करत आहे त्याच पद्धतीने। आणखीन तुम्हाला काही माहिती हवी असेल तर आपल्या चॅनेलवरती ब्लाउज विषयी, बाहीची डिझाईन, नवीन आपल्या चॅनेलवरती असे व्हिडिओ येतात, तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा। त्यानंतर इथे बघू शकता ही बाही जॉईंट करून घेतलेली आहे। बाही जॉईन केल्यानंतर हा जो राहिलेला कपडा आहे साईडचा ते व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे कट करून घ्यायचा आहे। खूप कमी वेळात ही बाही कटिंग करून वगैरे होते आणि डिझाईन पण तयार होते खूप सुंदर। आणि तर ही नॉड्स जी आहे ती मी छोटी पलटून घेतली होती आणि त्याला छोटासा गोंडा बनवलेला आहे। इथे तुम्ही 3 पण गोंडे लावू शकता किंवा 1 लावू शकता। बघू शकता कशा पद्धतीने आपल्याला जसा तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने ते सेट करून घ्यायचं आहे। आणि सेट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित एकदम परफेक्ट शिलाई घालवायची आहे, जेणेकरून हलू नये। पॉईंटवरतीच बरोबर शिलाई बसली पाहिजे आपली। आणि जसा आकार आहे त्याच पद्धतीने शिलाई घालून घ्या, जेणेकरून शनी दिसताना फिनिशिंग छान आणि व्यवस्थित दिसावी। इथे आता बघू शकता खूप सुंदर आणि छान दिसत आहे।
तर ही बाही माझ्या कस्टमरनं घातली होती, तर तुम्ही स्वतःच बघू शकता. इथे मी फोटो दाखवत आहे.